Okay, today we are going to see halogen derivatives of alkane, that is first chapters of organic section. Before going to start these chapters, I will advise to all students, this is a very important chapter because it is based of 7 to 8 chapter, so you have to फोकस ऑन दिस चॅप्टर्स. हा सर्व चॅप्टरचा बेस आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या चॅप्टरवर खूप फोकस करावा लागेल. आणि खूपसे स्टुडंट्स 11thला माझ्याकडे नव्हते, आता ते डायरेक्ट 12thला ॲडमिशन्स घेतलेत. त्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री काही येत नसल्यामुळं अतिशय स्लो मी शिकवत आहे. आणि ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी मला विचारा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हॅलोजन्स म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. तर इथे पहा, मी X2 लिहिलेला आहे. X2 म्हणजे हॅलोजन्स. आपण हॅलोजन X2 नी दाखवणार आहेत. मग हॅलोजन्समध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, दीज आर द हॅलोजन. ॲस्टेटाईन हा पण आहे, पण आता आपण हे 4 घेणार आहेत. लक्ष द्या, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, दीज आर द हॅलोजन. आता अल्काइल हॅलाइड्स म्हणजे काय हे एक सांगायचं आहे. अल्काइल हे आपण केमिस्ट्रीत आर ने दाखवतो. अल्काइल इज रिप्रेझेंटेड इन बाय आर अँड हॅलाइड इज रिप्रेझेंटेड बाय एक्स. तर अल्काइल हॅलाइड इज RX. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? अल्केन मीन्स RH. अल्केन मीन्स RH. आता अल्केनचे काही आपण एक्झाम्पल्स शिकू जे ऑलरेडी यू हॅव टू स्टडीड इन द 10th स्टँडर्ड. मिथेन CH4, इथेन C2H6, इथेन C2H6. Next, propane is a C3H8. Butane is a C4H10. Next, pentane, hexane. At each time you have to increase C by 1 and hydrogen by 2. सी हिअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे हॅलोजन्स घ्यायचा. हॅलोजन आता मी इथं कोणता घेतलाय? क्लोरीन. शॅल आय राईट क्लोरीन लाईक दिस वे? Cl दॅट इज Cl2. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कुणाचे? अल्केन्स. अल्केन्सचा एखादा फॉर्म्युला घ्या, मिथेन CH4. ह्या मिथेनमधनं मी एक H डिलीट करते, मग राहिलं काय हो? CH3. व्हॉट विल बी रिमेनिंग? CH3. ह्या Cl2 मधनं मी एक Cl डिलीट करते, मग राहिला काय? Cl मीन्स CH3 Cl. दिस इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचा एक एक्झाम्पल्स मी सांगितला. ह्यातला H, ह्यातला Cl, HCl हा बाहेर पडला. तर दिस इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचा एक्झाम्पल. सपोज I will take an ethane for examples. These reactions just I show for your understanding. Ethane, what's the ethane? C2H6. Ethane, you have to byhead the ethane's formula, that is C2H6. C2H6. CH3. This is the ethane. Okay, C2H6. Plus take any one of the halogens. Fluorine reactions मध्ये आपण घेत नाही. Either you take chlorines, bromine, iodine. If suppose bromine Br2, shall I write like this? BrBr. It is correct. Remove one H. You should remove one H, 2H. It is we seen in next part. But see how the halogen derivatives of alkenes will be formed. 1H delete, what will be formed? CH3, CH2. 1H plus 1Br, HBr will be gone. HBr will be gone. Whatever 1H is gone. Instead of 1H, you should write the 1Br here. This is the examples of halogen derivatives of alkane, that is CH3, CH2, Br. आता see here, ह्या Br वर मी बोट ठेवते. CH3, CH2, that is total is become C2H5. CH3, CH2 हे काय झालं? टोटल C2H5. C2H5चं नाव काय बाळांनो? इथाईल. मग ह्याचं नाव काय येणार? इथाईल. आणि Brचं नाव काय येणार? ब्रोमाइड. नेमिंग कसं करायचं आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात. फक्त इथं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स कसे येणार आहेत हे मी तुम्हाला सांगते. व्हॉट शुड बी नेमिंग दॅट वी शुड इन नेक्स्ट पार्ट. हिअर ओनली वी हॅव टू गोइंग टू टेक व्हॉट इज मीन बाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. तर इन टुडेज पार्ट the general formula of alkyl halide, that is RX, is a very important. Alkane RH. Byhead alkanes methane, ethane, propane, butane. Next, आता ॲक्च्युली धड्याला तर आता आपण क्लासिफिकेशन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स पाहणार आहोत. इथं हॅलोजन ॲटम अल्केनला जॉईन आहे का अल्किनला जॉईन आहे का वायनीला जॉईन आहे ह्याच्यावर हा क्लासिफिकेशन डिपेंड आहे. तर तुम्हाला माहिती आहे ANE म्हणजे सिंगल बॉन्ड, ENE मीन्स डबल बॉन्ड. ENE म्हणजे काय? डबल बॉन्ड. YNE मीन्स ट्रिपल बॉन्ड.
आणि हॅलो अरेन्ज म्हणजे इथं कुठली रिंग येणार आहे, ॲरोमॅटिक रिंग येणार आहे. 11वीत आपण ॲरोमॅटिक चॅप्टर हा शिकलेला आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते आणि मी स्लोली वन्स मोर एकेका पॉइंटला तो एक्सप्लेन करेन. युअर हॅलोजन ॲटम इज प्रेझेंट इन अल्केन्स देन इट इज हॅलो अल्केन्स. इफ इट इज प्रेझेंट इन अल्केन्स देन इट इज हॅलो अल्केन्स. इफ इट इज प्रेझेंट इन ट्रिपल बॉन्डेड सिस्टीम देन हॅलो अल्काइन्स अँड हॅलो अरेन्स. अरेन्स म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला जर तुमचा हॅलोजन ॲटम बॉन्डेड असेल देन इट इज कॉल्ड एज अ हॅलो अरेन्स. फॉर एक्झाम्पल्स बेन्झिनला, टोलिनला एटसेट्रा. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल्स. तर सेकंड एक्झाम्पल जो आहे तो म्हणजे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. तर नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, हॅलोजन ॲटम जर सिंगल प्रेझेंट असेल तर तो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. जर हॅलोजन ॲटम म्हणजे सपोज तुमच्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम्स असतील तर तो 2 ब्रोमीन असतील, 2 क्लोरीन असतील, कोणतेही हॅलोजन ॲटम घ्या पण ओनली 2, then it is 10 halogen derivatives. If there is a presence of 3 halogen then it is a tri, 4 tetra. तर डाय पासून ते टेट्राला म्हणजे एकापेक्षा जर जास्त हॅलोजन ॲटम असतील तर त्याला आपण पॉली म्हणू शकतो. पॉली मीन्स मेनी. पॉली मीन्स मेनी. दिस दॅट इज इफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम इज अ सिंगल देन इट इज मोनो, डबल, डाय, 3 असतील ट्राय, 4 असतील टेट्रा. हे आपण 1 बाय 1 पॉईंट वाईज मी डीपली सांगते. फक्त हे क्लासिफिकेशन्स कसं केलं आहे हे तर मी तुम्हाला सांगते. आता क्लासिफिकेशन्स ऑफ मोनो हॅलोजन म्हणजे ह्या फुल चॅप्टर्समध्ये मोस्टली 99% तुम्हाला एकच हॅलोजन ॲटम असलेले कंपाऊंडची स्टडी करायचे. इन दिस फुल चॅप्टर 99% यू हॅव टू स्टडी ओनली वन, दॅट इज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हा पॉईंट जो आहे तो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, क्लासिफिकेशन्स ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. द फर्स्ट क्लासिफिकेशन इज दॅट अल्काइल हॅलाइड. इट इज 99.9% in your chapters, that is alkyl halide. Next one is a allylic halide. Third one is a benzylic halide. Fourth one is a vinylic halide, vinylic, and last one is a haloalkynes, and next one is a haloarynes. Alkyl halides. Alkyl halides again it is classified into primary alkyl halide, secondary alkyl halide, and tertiary alkyl halides. Alkyl halides मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन जवळजवळ 6 स्ट्रीममध्ये झालं आहे. अल्काइल हॅलाइड्स, अलायलिक हॅलाइड्स, बेन्झायलिक हॅलाइड, व्हिनायलिक हॅलाइड, हॅलो अल्काइन्स आणि हॅलो अरेन्स. अल्काइल हॅलाइड्स हा क्लासिफिकेशन जो आहे हा पुन्हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड. वन्स थिंग दॅट इज अल्काइल हॅलाइड इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्समध्ये जर मोनो म्हणजे सिंगल हॅलोजन ॲटम जर प्रेझेंट असेल, सिंगल हॅलोजन ॲटम प्रेझेंट असेल तर त्याला आपण RX म्हणतो. म्हणजेच ह्या चॅप्टर्समध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हे फुल नाव घ्यायच्या पेक्षा यापुढे वी आर कॉल्ड एज अन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. तर हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड हे कसे येतात इथून तुम्हाला मेन इम्पॉर्टन्स चालू होईल. दॅट इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड. आणि हे जे 6 पॉईंट आहेत ते 1 बाय 1 आता एक्सप्लेन केले जातील. 1 बाय 1 वी हॅव टू गोइंग टू चेक दिस 6 पॉईंट नीटली और क्लिअरली. ओके, क्लासिफिकेशन्स ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. ह्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणजेच अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड RX. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणजेच अल्काइल हॅलाइड दॅट इज रिप्रेझेंटेड बाय RX. प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड. आता आपण फर्स्ट 1 बाय 1 बघूयात. प्रायमरी अल्काइल हॅलाइड. आता इथं कसं करायचं आहे, हॅलाइड्स म्हणजे X ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन फक्त आणि फक्त एकाच कार्बनला अटॅच असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अन प्रायमरी अल्काइल हॅलाइड. एकच कार्बन म्हणजे आता चेक द व्हॅलन्सी. एक बॉन्ड आहे, 3 H ॲड करा, CH3 1 2 3 4. आणि हॅलाइड्स म्हणजे हॅलोजन ॲटमची व्हॅलन्सी जी असेल ती एकच असणार आहे.
X is attached to primary carbon atom means what? X is attached to that carbon which is attached to only one carbon atom is called primary alkyl halides. ह्याचे नेम्स आता आपण नको पाहायला. वी आर गोइंग टू सी ओनली क्लासिफिकेशन. X ची किंमत तुम्ही Cl घ्या चालेल. Cl is attached to this carbon. This carbon is attached to only one carbon atom. Then it is called as a primary alkyl halides. See, this is CH3. CH3 means what? That is alkyl. Alkyl group. CH3 belongs to family alkyl. Alkyl groups we have denoted by R. R, CH2. Cl belongs to family halogen X. So, it is the representations of primary alkyl halide. प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं रिप्रेझेंटेशन्स तुम्ही कसं करू शकता? RCH2X. मी पुन्हा एकदा सांगते, वन्स मोर. X is attached to that carbon. This carbon is attached to only one carbon atom. Then it is a primary alkyl halide. He says CH3 belongs, CH3, what's the name of CH3? Only CH3, methyl. Methyl belongs to family alkyl. Alkyl represented by R. CH2 as it is. Cl belongs to family halogen. So it is RCH2X. Second examples of this. See here, CH3, CH, CH3, CH2, then Br. Which example? That is primary or secondary or tertiary. See here, you have to focus on halogen atom. Halogen atom here, okay. Halogen atom here. It is attached to this carbon. Focus on this carbon. You have to focus on that carbon to which halogen is attached. This carbon is attached to only one. Direct attachment is only one carbon. So it is a primary in nature. So this halide is a primary alkyl halide. Next to this carbon is how many? That's not matter. But halogen is attached to that carbon which is attached to direct only one. This carbon is attached to 2, 3. This not matter. You have to focus on that carbon atom which is attached to the halogen. Means this classification is done on the basis of carbon atom. On the basis of carbon atom to which halogen is directly attached. हॅलोजन ज्या कार्बनला डायरेक्ट अटॅच असतो तो कार्बन ॲटम फक्त आणि फक्त एकाच कार्बनला अटॅच असायला पाहिजे तर प्रायमरी अल्काइल हॅलाइड. काही स्टुडंट कन्फ्यूज होतात, अरे इथे 2 कार्बन आले. तसं नाही. हॅलोजन इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम. दिस कार्बन इज अटॅच टू डायरेक्ट ओनली वन कार्बन. दिस इज कॉल्ड एज अन प्रायमरी अल्काइल हॅलाइड. Okay, next. One exceptional case is there. That is third examples I have to take in front of you. Third examples, CH3X, that is Br I. I means X. This is only one carbon atom. It is exceptional case. कारण इथे काय होणार आहे? हॅलोजन. हॅलोजन म्हणजे ICl, Br, कोणताही घेऊ शकता. इज अटॅच टू दिस ओनली वन कार्बन. आणि हा एकटाच असल्यामुळं, हा मिथाइल एकटा असल्यामुळे हे एक्सेप्शनल केस आहे. म्हणजे हा पुढे जाऊन पुढे कुणाला अटॅचच नाही आहे. त्यामुळे हा सुद्धा तुम्ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड्समध्ये घेऊ शकता. तर बघा, रिप्रेझेंटेशन्स इज ए R CH2X. CH2X इज ए मेन इम्पॉर्टंट. नेक्स्ट वन इज ए secondary alkyl halide. Secondary, R means alkyl, X means halide. Secondary, R means alkyl, X means halide. Okay, you should write in this way also, or SEC, or you have to write full form secondary alkyl halide. See here X, that is halogen, is attached to that carbon. This carbon is directly attached or bonded to only 2 carbon atoms. Once more, X is attached to this carbon. This carbon is directly attachment of 2 carbon atoms only. This is called as a secondary. You have to make the asterisk mark. Halogen is attached to this carbon. Make the asterisk mark to this. Make the asterisk mark to this. This carbon is attached to how many carbon atom? Only 2. So it is a secondary alkyl halides.
Check the valency, carbon's valency. Once more I will tell you carbon's atomic number 6 is distribution 2 and 4. For completion of octet, it require 4 electrons, means its valency is a 4. So numbers of hydrogen, halogen and bond. Number of hydrogen, halogen and bond around the carbon takes 4. Okay. 1 bond, 4 minus 1, CH3. It is also CH3. No, see here. 1, 2, 3. Means how many hydrogen? Only 1 hydrogens will become. At see here. Here is what? CH3. CH3 means R. Here is what? CH. Here is what? CH3 म्हणजे कोण? Methyl. Methyl belongs to family alkyl, that is R. And next one is a X. It is the representations of secondary alkyl halide. सेकंडरी अल्काइल हॅलाइडचा हा रिप्रेझेंटेशन्स आहे. म्हणजे प्रायमरी अल्काइल हॅलाइड्समध्ये पाहितं, प्रायमरी अल्काइल हॅलाइड्समध्ये एकच आर येतो, RCH2X येतो. तर सेकंडरी अल्काइल हॅलाइड्समध्ये RCHX. बट व्हॉट्स द डेफिनेशन? Here X is attached to that carbon atom which is attached to only 2 carbon atom, that is called as a secondary alkyl halide. Okay, now we go to next. Third one is a tertiary. R means alkyl, X means halide. Tertiary, R means alkyl, X means halide. It is also write T or TER. You write to tertiary alkyl halides. Here X, you can take any X or direct X, is attached to this carbon. This carbon nextly attached to 3 carbon atoms. Tertiary means 3. 1, 2, 3. And again I have to remind to all of you this, that is there is a presence of only one X. So it is monohalogen derivatives. And monohalogen derivatives मधला हा पॉइंट कुठला आहे? टर्शरी अल्काइल, X means halide. Check the valency of each carbon. 1 bond CH3, 1 bond, so it is CH3. 1, 2, 3, 4. No H to the center carbon. X means ClBrI. ClBrI ची व्हॅलेन्सी एकच असते, त्यामुळे ClBrI X च्या शेजारी एकच बॉन्ड येतो. ClBrI F ची व्हॅलेन्सी ही एकच असते, त्यामुळे त्याच्या शेजारी एक बॉन्ड. ओके, कम टू मेन पॉइंट, that is tertiary alkyl halide is a halide, that is X, is attached to only 1 carbon atom, only 1 carbon, and this carbon that is which is attached to halogen, it is attached to 3 carbons atom. This is called as a tertiary alkyl halides. Okay, it is a tertiary alkyl halides. हा कार्बन तुम्ही पुढे किती सुद्धा वाढवू शकता. फॉर एक्झाम्पल्स यू हॅव टू टेक, ओके, जस्ट अ मिनिट, आय विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल. X मीन्स Cl घ्या, ClBrI घेऊ शकता. अशा कार्बनला अटॅच करा की तो डायरेक्ट 3 कार्बनला अटॅच पाहिजे. मग पुढे हे कार्बन 2, 3 होऊ देत, चालतील. दिस कार्बन इज अटॅच टू so many, but you have to focus on this carbon. This carbon is directly attached to 3 carbon atoms, not to more, not to less. This carbon chain increase, this carbon chain will be increased, but not this carbon chain is attached to only 3 carbon and one is a halogen. Cl is a halogen, not a chlorine, so I written like this. Check the valency. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1 CH3 only. 1, 2, 3, 4. No hydrogen. 1 bond CH3. 1 bond CH3. This is okay. Now what's this? CH3, CH2, CH2. It is a what? That is C3H7. Here 3, 2, 2. 3, C3H7. CH3. Next it is also CH3. Here. Okay. You have to take C3H7 propyl, that is R. Propyl means alkyl. Alkyl is R. CH3 alkyl. That is methyl. Methyl belongs to family alkyl. Alkyl is represented by R. It is also methyl. This belongs to family alkyl. Alkyl is represented by R. And this is a Cl. Cl means X. X means halogen. So representations of tertiary alkyl halide is like this. That is triple RCX. This is a representations of tertiary alkyl halides.
तर मी तुमच्याकडे पुन्हा पहिल्यापासून सांगते. I kept in front of you these 3 points, that is primary alkyl halide RCH2X, secondary alkyl halide RCHRX, tertiary alkyl RCRRX. These are the representations of primary alkyl halide, secondary alkyl halide, tertiary alkyl halide. You have to take the screenshot for make the perfectness of this. ओके, आता ह्याच्यामध्ये पुढचा पार्ट आहे अलायलिक हॅलाइड. Allylic halide means what? The halogen, that is X, is attached to sp3 carbon atom and this carbon is bonded to carbon double bond carbon. म्हणजे इथं काय करायचं, एखादा हॅलोजन ॲटम घ्यायचा, तो कार्बनला अशा कार्बनला अटॅच करा की तो कार्बन sp3 मध्ये पाहिजे. sp3 म्हणजे काय, तर तो कार्बन सिंगल बॉन्डलाच अटॅच पाहिजे. हा कार्बन सिंगल बॉन्डला अटॅच पाहिजे, दॅट इज sp3. sp3 कार्बन ॲटम कसा असतो की तो नेहमी सिंगल बॉन्डेडला अटॅच असतो. अँड दिस कार्बन, पुढे चौयात आपण, अँड दिस कार्बन इज बॉन्डेड टू, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बनला बॉन्ड व्हायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज अन अलायलिक हॅलाइड. अतिशय सिंपल सांगते मी तुम्हाला, दॅट इज कार्बन डबल बॉन्ड कार्बनला एक कार्बन घ्यायचा आणि त्या कार्बनवर हॅलोजन ॲटम ठेवायचा. ओके, कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या पुढे वन सिंगल कार्बन घ्या आणि त्या सिंगल कार्बनवर हॅलोजन ॲटम ठेवा, दॅट इज कॉल्ड एज अन अलायलिक. Once more definition, the halogen atom is attached to sp3 carbon, means single bonded carbon, and this carbon is attached to carbon double bond carbon. Check the valency, 1 2 CH2, 1 2 3 only CH, 1 2 CH2X. It is a allylic halide. Okay, once more, again one examples I will take. Take any one of halogens, take Br, is attached to carbon atom, which that carbon is sp3, means single bond. At where you have to take single bond, and this carbon is attached to carbon double bond carbon. Check the valency, CH2, 1 2 3 4, 1 2 4. It is a allylic halide. Understood? आपण ह्याच्यामध्येच एक रिंग्सचं सुद्धा एक्झाम्पल्स तुमच्या बुक्समध्ये दिलेत. इन युअर बुक्स दे विल गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ लाईक दिस. सी हिअर, and here they will attach the X. X means you have to take I. Here halogen is attached to this carbon. This carbon is in the single bonded state. This carbon is in the single bonded, means you know that at each state there is a presence of carbon, carbon, carbon. This carbon is in single state, single bonded state. Sorry, single bonded state means sp3 state. मग हा sp3 मध्ये हा कार्बन प्रेझेन्स असेल तर समजा हा कार्बन पुढे जाऊन सी डबल बॉन्ड सी, दिस इज द सी डबल बॉन्ड सी, ह्या सी डबल बॉन्ड सीला हा कार्बन जॉईंट असायला पाहिजे आणि त्याच्यावर आय असायला पाहिजे. मीन्स कार्बन डबल बॉन्ड कार्बनवर एक कार्बन पाहिजे आणि त्या कार्बनला तुम्ही हॅलोजन घेऊ शकता. आणि लास्ट वन, चेक द व्हॅलेन्सी करायचं, यू गॉट द अलायलिक हॅलाइड. ओके, नेक्स्ट सी, दॅट इज वॉट, बेन्झालिक. बेन्झालिक, BENZYLIC, बेन्झालिक हॅलाइड. इथं बेन्झालिक हॅलाइड्समध्ये सुद्धा जो काही बेन्झिन ग्रुपवर कार्बन असतो, बेन्झिन ग्रुपवर जो काही कार्बन असतो, दिस इज द बेन्झिन रिंग, ह्याच्यावर कार्बन, त्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच करायचे तुम्ही, दॅट इज कॉल्ड एज अन बेन्झालिक हॅलाइड. इथे सुद्धा तुमचा हॅलोजन हा sp3 स्टेजमधल्या कार्बनला चेक अटॅच असतो. चेक द व्हॅलेन्सी, दॅट इज 1 2 3 4. In benzylic halide, X is attached to that carbon which is attached to the benzene ring, that is called as an benzylic halides. Okay, see here another example. This is also one of the benzene ring. Benzene ring चा next ला carbon पाहिजे and that carbon is also in sp3 stage, that is it is attached to single bond only. and on this carbon X ची किंमत तुम्ही X ठेवा, BrICl F, anything I taken the F. इकडे तुम्ही कार्बन्स घेतला चालेल. only condition is that is halogen is attached to this carbon and this carbon is attached to benzene ring.
Condition is that halogen is attached to carbon ring and this carbon is attached to benzene ring, that is called as an benzylic halides. Next examples, that is vinylic. VINYLIC, vinylic halides. S, it is a very interesting examples also. Here X is bonded to sp2. X is bonded to sp2 carbon atom. sp2 means what? हा कार्बन डबल बॉन्डला अटॅच असेल. sp2 कार्बन म्हणजे कार्बन हा डबल बॉन्डला अटॅच असायला पाहिजे. त्या कार्बनला डायरेक्ट एक्स अटॅच करायचं. सियर अलायलिक आणि विनालिक मध्ये मेन फरक हाच आहे. विनालिक मध्ये वी attach the halogen directly to the double bond carbon atom, and in allylic, see here, allylic, we attach the halogen to the carbon which is attached, and that carbon is attached to carbon double bond carbon. कार्बन डबल बॉन्ड कार्बन वर जो कार्बन आहे त्याला हॅलोजन अटॅच करतो. कशामध्ये? अलायलिक मध्ये. म्हणजे अलायलिक मध्ये sp3 कार्बनला हॅलोजन अटॅच करता आणि तो कार्बन डबल बॉन्डला अटॅच पाहिजे. But in vinylic, what you done? That is, in vinylic, halogen is directly attached to the double bonded carbon atom. Double bonded carbon atom म्हणजेच कोण? sp2 carbon atom. sp2 carbon atom means the carbon atom which is present in a double bonded state. Here halogen is attached to carbon atom which is directly attached to double bond. Check the valency CH2 2 3 4. That is, it is a vinylic. You also take like these examples. Here benzene ring, double bond, C double bond C. याला डायरेक्ट तुम्ही हॅलोजन अटॅच करा, that is हा vinylic. I is attached to this sp2. sp2 म्हणजे जो कार्बन ॲटम की तो डबल बॉन्डला डायरेक्ट अटॅच असायला पाहिजे. दिस इज ए vinylic. Next one is a halo. Halo means halogens, alkyne, ALKYNE. Here halogen, that is X, is attached to sp hybridized carbon atom. sp hybridized carbon atom means what? sp hybridized carbon atoms म्हणजे असा कार्बन ॲटम की जो ट्रिपल बॉन्डला अटॅच असायला पाहिजे. sp कार्बन ॲटम मीन्स दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ट्रिपल बॉन्ड, आणि त्यावर जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल अँड इट कंटेन हॅलोजन ॲटम, देन इट इज कॉल्ड हॅलो अल्काइन. हॅलो मीन्स हॅलोजन, YNE means triple bonded. Here the halogen is attached to sp carbon atom. sp carbon atom means it is attached to triple bond. Check the valency 1 2 3 4 1 2 3. No requirement of hydrogen. This is a haloalkynes. And next one is a haloarenes. It is, we have studied in the 11th standard. Arenes means aromatic ring. aromatic ring ला जर तुमचा हॅलोजन डायरेक्ट अटॅच असेल देन इट इज कॉल्ड एज अन हॅलोआरेन्स. जर aromatic रिंगला हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच असेल, हॅलोजन ॲटम aromatic रिंगला direct bonded, then it is called as an haloarenes. See here, it is also the one of the examples. It is a toluene, it is aromatic ring. Anyone you have to take, but here condition is that halogen is attached to the aromatic ring. aromatic ring मध्ये continuous double bond असतो, means here X is attached to the sp2 carbon atom in the aromatic ring. As in this way you have to complete a classification. In next lectures we going to take part of nomenclatures of the alkyl halides. Thank you.